Okay. Conical pendulum, we have seen the 11th standard also. Let us start with simple pendulum. So what is the requirement for simple pendulum? One rigid support. जसं की आपण फॅन कनेक्ट करतो एका सपोर्टला, रूफला, त्याला आपण रिजिड सपोर्ट म्हणतोय. And that rigid support, one string is connected, which is inextensible, flexible, lightweight, खूप हलकी असणार आहे अशी एक स्ट्रिंग आहे. आणि त्या स्ट्रिंगला आपण एक टायनी स्मॉल बॉब स्पियर जोडला आहे. टायनी व्हेरी व्हेरी स्मॉल स्पियर, त्याला आपण बॉब असं म्हणतो. So this arrangement it is known as simple pendulum. This arrangement it is known as simple pendulum. ह्या अरेंजमेंटला सिंपल पेंडुलम असं म्हणतो. So what is the simple pendulum? An arrangement of suspending म्हणजे लटकवणं. An arrangement of suspending small tiny म्हणजे very small tiny sphere or ball, sphere or bob, bob, with the help of flexible inextensible string from the rigid support. That arrangement it is known as simple pendulum. ह्या अरेंजमेंटला सिंपल पेंडुलम असं म्हणतात. Is that clear all of you? Simple? Yes, sir. Yes, simple pendulum is simple, है ना? ओके. सो काय ती अरेंजमेंट आहे कशाची? एक बॉब किंवा स्पियर लटकवण्याची. कशाला? रिजिड सपोर्टला. विथ द हेल्प ऑफ फ्लेक्झिबल इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. बस एवढंच तर आहे सिंपल पेंडुलमची डेफिनेशन. So who is going to tell me definition for simple pendulum then? An arrangement of, yes, an arrangement, व्यवस्था केलेली आपण. An arrangement of suspending, what? Small tiny A small tiny, very good, a small tiny sphere or bob. स्पियर और बॉब त्याला असं म्हणतो आपण. और With बॉब, the help of yes, with the help of, yes, unextended with the help of long flexible light inextensible string, inextensible string from rigid support, ठीक है ना? inextensible string from rigid support is known as simple pendulum. कळालं मित्रांनो? Yes, sir. Yes, Yes, sir. please write down very fast. Inextensible string from a rigid support लिहिणार तुम्ही नंतर. From a rigid support from a rigid support is known as simple pendulum.
फिनिश रायटिंग एव्हरीवन. Yes, sir. ओके, Yes, गुड. sir. तर सिंपल डेफिनेशन आहे सिंपल पेंडुलमची. तर वर्णन केलेलं आहे मित्र की स्ट्रिंग कशी आहे, इनएक्सटेन्सिबल, फ्लेक्झिबल, लाईट वेट, हे वर्णन आहे स्ट्रिंगचं. ओके. आणि बॉब कसा आहे, स्मॉल टायनी, आणि तो सस्पेंड केलेला आहे. ह्या अरेंजमेंटला आपण सिंपल पेंडुलम. मित्र, आता हा पेंडुलम जसा क्लॉक पेंडुलम असतो आपला घड्याळाचा, तो असा असं फिरत असतोय की नाही. सो विच मोशन इट इज, अप एंड डाउन मोशन. ठीक है ना, अप एंड डाउन मोशन. इधर जाएगा, इधर आएगा, फिर से इधर आएगा. जसं स्विंग झोका असतो ना, झोका असा. सो इट इज अ सिंपल पेंडुलम. ठीक आहे ना. ओके. परंतु ह्या सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत नाहीये, कारण आपण सर्क्युलर मोशन शिकतोय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तर मला काय करायचं मित्र, की ह्या बॉबला समजा, ठीक आहे ना, ह्या ब्लॉब, हा जो बॉब आहे त्याला इथं मी असा, इथं आहे समजा, एकच बॉब आहे, मी त्याला असं उचलला आणि असं ठेवलं सपोज, आणि त्याला मी असं फिरवायला सांगतोय, असं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये फिरायला सांगतो, असं असं फिरायला सांगतोय मी त्याला. ठीक आहे ना. इट इज रोटेटिंग इन दिस वे, असं असं फिरायला सांगतोय त्या. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल हे असं असतं, हॉरिझॉन्टल म्हणजे असं असतं. ठीक आहे ना. श्रीकृष्ण चक्र असं फिरतंय ना, त्या पद्धतीनं. तर त्या पेंडुलमला मी असं फिरायला सांगतोय का, कारण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तर जेव्हा मित्र हा जो बॉब आहे, हा जो बॉब आहे, जेव्हा तो असा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो, हा बघा असा फिरतोय तो बॉब, असा 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 फिरतोय. ठीक आहे ना. तेव्हा काय होतं, ही स्ट्रिंग इथं एक अँगल तयार करते. ही स्ट्रिंग काय करते, एक कोन तयार करते. हे बघा ना, कोन झालाय की नाही तयार इथं. कशामुळं, हा असा फिरतोय ना, त्यामुळं असे कोन तयार होत आहे बघा. हा कोन तयार होतोय, कोन. आईस्क्रीमचा कोन असतो ना, तो कोन तयार होतोय. सो दॅट इज व्हाय that is known as conical pendulum. That is why it is known as conical pendulum. So when bob or sphere rotates and it makes circular motion, horizontal circular motion, then string makes a cone with a vertical is known as conical pendulum. तर अशा पद्धतीनं कोन तयार होतोय ना, इथं हा बघ, हा कोन तयार होत आहे, म्हणून ह्या अरेंजमेंटला कोनिकल पेंडुलम असं म्हणतोय आपण. क्लिअर मित्र? Yes, sir. Yes, please write down. When a bob rotates with horizontal circle, then string makes a cone so it is called conical pendulum. So it is called conical pendulum. Okay. तर असा हा कोनिकल पेंडुलम आपण बघतोय मित्र. तर ही डेफिनेशन्स आहे जी की तुमच्या एक्झाम मध्ये कधी विचारणार नाही, फक्त माहितीसाठी, इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला लिहून दिली. विचारले तर विचारले जाऊ शकते, इफ सपोज इफ इट इज आस्क्ड इन द एक्झामिनेशन. काय विचारतात, सो व्हॉट इज अ कोनिकल पेंडुलम अँड derive an expression for time period and its frequency. So that is important. Write down conical pendulum expression म्हणजे काय, डेरिवेशन. एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड, expression for time period and frequency of conical pendulum,
कोनिकल पेंडुलम. तर हे एक्सप्रेशन्स आपल्याला मित्र फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कोनिकल पेंडुलमची हेल्प घ्यायची आहे. सो दिस इज वन रिजिड सपोर्ट. So suppose that bob or sphere makes a circle. I just explain you. ते समजा असं सर्कल बनवत आहे बॉब, है ना. हा सेंटर आहे त्या सर्कलचा. हा इथं बॉब आहे समजा, हा स्पियर आहे, ठीक आहे ना. तर असा तो सर्कल बनवतोय, ठीक आहे. सो दिस इज द ए लोकेशन, दिस इज द बी लोकेशन सपोज, अँड दिस इज द सेंटर सी. बॉब आपोआप रोटेट होतोय का? नो, आपण त्याला रोटेट करतोय, ठीक आहे ना. असं रोटेट करतोय त्याला आपण अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणून इथं असा कोन तयार होतोय, असा अँगल तयार होतोय थिटा. ओके, सो this is nothing but radius. What is this? Length of the string. What is this? Length of the string. तर जेव्हा मित्र तो बॉब सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो तेव्हा त्या बॉब वर दोन टाइपचे फोर्स ऍक्ट होत असतात. टू टाइप्स ऑफ फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन दॅट बॉब और दॅट स्पियर व्हेन इट रोटेट्स. जसं आपण बँकिंग ऑफ रोड मध्ये सुद्धा बघितलं की जेव्हा ती व्हेकल बँक रोड वर अशी फिरत असते, मूव्ह होत असते, तर त्या व्हेकल वर दोन फोर्स ऍक्ट होत असतात. वन इज mg and other is normal reaction. Here also on this bob two types of forces will be acting upon. तर कोणते फोर्सेस आहे मित्र तुम्हाला आठवत आहे का? mg. Absolutely correct. Weight of that bob. Weight of that bob. हा weight आहे. So weight of the bob always acts in Downward direction. yes, always acts in downward direction. So that is nothing but mg. What is m? Mass of that bomb. Mass of that bob, and g, it is the acceleration due to gravity. What is the another force acting on it? Tension. Yes, Tension force. absolutely correct. Tension along the string. आता मित्र टेन्शन मुळेच आहे ना ती स्ट्रिंग टेन्स मध्ये असल्यानंतर ती सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. जेवढा ते जास्त टेन्शन असणार तेवढं ती सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. आणि टेन्शन along the string. Very good, very good, very good. So this is the tension. This is the tension T naught. टेन्शन काय करतो? पुल्स, ऑलवेज पुल्स. हवा काढून घेतो टेन्शन. जसं आपल्याला टेन्शन आलं की आपण टेन्शन मध्ये असतो म्हटलं की आपण थोडं आपला एनर्जी काढून घेतो. तो ऑलवेज पुल्स. सो टेन्शन इज अलॉंग द स्ट्रिंग. असा इन्क्लाइंड आहे मित्र टेन्शन. इन्क्लाइंड कंपोनंट असतात तर त्याचे किती बच्चे असतात, किती कंपोनंट असतात? 2. One is vertical and another is horizontal. yes, Horizontal. absolutely correct. मित्र हा बघा, ही लाईन आहे, ही लाईन याला पॅरलल आहे. तर हा एक फोर्स झाला आणि हा एक दुसरा झाला. यस 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 यस. हा, तर हे दोन कंपोनंट दिसत आहे तुम्हाला त्याचे मग टेन्शनचे. हा बघा, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे आणि ही लाईन दोघाला सामायिक आहे. म्हणजे हा थिटा जर असेल तर हा सुद्धा काय असतो? थिटा आहे. यस, दिस इज द थिटा. गुड, दिस इज द थिटा. ऍडजस्टंट साइड काय असतो? कॉस थिटा असतो का साइन थिटा असतो?
Cos theta. Cos theta. Cos So theta. this is nothing but this component, it is nothing but T naught cos theta. आणि फ्रंट साइडचा काय असतो मित्र, हा बघा, हा काय असणार आहे कंपोनंट. मी आता एक पॅरलोग्राम कंप्लीट केला. Sin theta. यस, हा काय असणार आहे, टी नॉट साइन थिटा. हा टी नॉट साइन थिटा आणि हा सुद्धा टी नॉट साइन थिटा. ऍब्सोल्युटली करेक्ट. सो देअरफॉर लेट मी राईट दिस वन, टी नॉट साइन थिटा, टी नॉट साइन थिटा. ऍब्सोल्युटली करेक्ट. तर असे दोन कंपोनंट भेटले मित्र आपल्याला. मित्र तुम्हाला कळालंच असेल आता इथं mg कोणाला बॅलन्स करतोय मित्र, Cos theta. टी नॉट कॉस थिटाला. अँड व्हॉट अबाउट टी नॉट साइन थिटा. Centripetal force. Yes, very good, very good. It is acting toward the center. It is the balancing centripetal force. It is providing necessary centripetal force. बस ह्या इक्वेशन मध्ये हेच महत्वाचं आहे. ठीक आहे ना मित्र. ओनली दिस टर्म्स आर व्हेरी व्हेरी IMP. मित्र फक्त आता याचं आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं असतं. मी जसं काल सांगितलं तुम्हाला की आपल्याला रेसिपी बनवायची आहे, एखादा पदार्थ बनवायचा आहे, तर मग त्या पदार्थ बनवण्यासाठी लागणारं मटेरियल म्हणजेच कन्सिडरेशन पार्ट असतो. काय साहित्य लागतं त्यालाच आपण कन्सिडरेशन पार्ट असं म्हणतो. तर इथं काय साहित्य लागतंय आपल्याला, कन्सिडर अ बॉब और स्पियर having mass small m. Then what is the next? कोनिकल पेंडुलमचा बॉबचा मास किती आहे, स्मॉल m, and having the string length capital L. What is the length of that string? It is a capital L in a given position B. So when the bob rotates, two types of forces are acting upon it. Number one is weight of the bob always acts in downward direction. Number two is काय सर ऐकायला नाही आलं सर. two types of forces are acting on that bob. Number one is mg acting in downward direction. What is the number two is? Tension force. Tension Centripetal. along of the string. string. Tension along the string. T naught. Okay, हे डिस्क्रिप्शन लिहायचं आहे मित्र आपल्याला. प्लीज राईट डाऊन. ओके, राईट डाऊन. कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम. कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम. इथं लिहा. तुम्ही फिगर काढली का? फिगर काढून घ्या. अगदी असं लेफ्ट साइडला फिगर काढायचे असे. येस, ही डायग्राम काढून घ्या, व्यवस्थित काढून घ्या. डोंट वरी, डोंट हरी. सर माईक पण नाही. फिनिश झालंय का? Yes, sir. Yes, sir. ओके, राईट डाऊन. कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम. हा कोनिकल पेंडुलम आहे. कन्सिडर अ कोनिकल पेंडुलम. Consider a conical pendulum having a bob, 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 in bracket point mass, very small tiny particle mass, in bracket point mass of mass small m and having a string having length capital L.
in a given position B. Two forces TWO2, two forces acting, two forces acting on that bob. Number one, mg. Number one, mg. Weight of the bob. mg kaya is the weight of the bob. Acting in downward direction. Acts in downward direction. Acts in downward direction. Okay. What is the number second, Mitra? Tension 4. Tension. Tension T naught. T naught लिहा. T naught. Tension along the string. Tension along the string. Tension म्हणजेच फोर्स असतो मित्र. Tension along the string. Tension along the string. Directed toward the support. Tension is directed toward the support.